नमस्कार, प्रज्ञास किचन कुक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ जसे की गूळ, शेंगदाणे आणि तिळाचे आपण इथे लाडू करणार आहोत. मी मापाने इथे शेंगदाणे, गूळ आणि तीळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. बाकीच्या मापाने घेतलेले आहेत. शेंगदाणे, तीळ थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. गूळ कट करून घेतलेला आहे, तुम्ही खिसूनही घेऊ शकता. सेपरेट असं मी शेंगदाणे आणि तीळ वाटून घेत आहे मिक्सरमध्ये. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. भरडं असं आपण इथे वाटून घेतले. शेंगदाणे त्याच आपण इथे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली गूळ न टाकता वरच टाकायचे, त्यामुळे मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि गूळ एकसर वाटला जातो. खाली टाकल्यामुळे मिक्सरच्या भांड्याला चिकटतो आणि शेंगदाणे व्यवस्थित वाटत नाहीत. अशा प्रकारे आपण 2 बॅचमध्ये इथे वाटून घेणार आहोत, बारीक करून घ्यायचे. इथे मी फ्लेवरसाठी जायफळ घेतलेलं आहे. जायफळ आणि इलायचीचा वापर इथे आपण फ्लेवरसाठी केले आहे. इथे ऑप्शनल आहे, तुम्ही जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बदाम, ड्रायफ्रूट्स, काजू. मी इथे बदामाचा वापर केला आहे. सर्व मिश्रण एकसर आपण मिक्स करून घ्यायचे. गुळाचं प्रमाण व्यवस्थित असलं तरच आपले लाडू वळले जातात. तुम्ही बघू शकता किती छान आपले लाडू हे वळले जात आहेत. अशा प्रकारे तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारे लाडू पौष्टिक आणि हेल्दी तुम्ही घरच्या घरी बनवून स्टोअर करून ठेवू शकता. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आणि पौष्टिक